पावसाळे येऊन आता जवळपास 2 महिने होऊन गेलेत। आतापर्यंत राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, तर काही ठिकाणी शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। यंदाचा पाऊस आणि त्याचा पिकांवर झालेला परिणाम याचा अंदाज घेऊयात या पीक अहवालातून। राज्यात 1 जून ते आतापर्यंत 437.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। हा पाऊस आतापर्यंतच्या सरासरी पावसापेक्षा 88.3% जास्त झालाय। कोकण आणि मध्य महाराष्ट्रापेक्षा विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी आहे। कोकणात सरासरी पाऊस 1560.9 इतका असतो, तिथे 1817.2 म्हणजेच 16% जास्त पावसाची नोंद झाली आहे। मध्य महाराष्ट्रात सरासरी 331.2 पर्जन्यमान असतं, तिथे 425.3 म्हणजेच 28% जास्त पाऊस झालाय। मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी म्हणजे 279.1 असलेलं पर्जन्यमान 260.1 वर आलंय, यात 60% घट आहे। तर विदर्भात 409.9 असलेलं पर्जन्यमान 369.9 वर आलंय, या आकड्यांमध्ये 10% फरक दिसून येतोय। राज्यात पावसाच्या या कमी अधिक प्रमाणाचा परिणाम पेरणी क्षेत्रावरही झालाय। राज्यात ऊस वगळता खरीप पिकाचं सरासरी क्षेत्र 139.64 लाख हेक्टर आहे। यात आतापर्यंत 118.69 लाख हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे। यंदा ऊस पिकासह ही लागवड राज्यात 80% क्षेत्रावर झाली आहे। यामध्ये पिकांची वर्गवारी केल्यास तृणधान्य पिकांचे सरासरी पेरणी क्षेत्र 41.58 लाख हेक्टर आहे। यात आतापर्यंत 23.66 लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे। कडधान्य पिकांची सरासरी पेरणी क्षेत्र 21.9 लाख हेक्टर आहे, तिथे 20.31 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। तेलबिया पिकांचं सरासरी पेरणी क्षेत्र 35.68 लाख हेक्टर असून इथे 36.26 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे। कापसाचं सरासरी पेरणी क्षेत्र 41.29 असून 38.47 लाख हेक्टर क्षेत्रावर त्याची पेरणी झाली आहे। राज्यात भात लागवडीखालील क्षेत्रात म्हणजेच कोकण, कोल्हापूर, नागपूर आणि पुणे विभागात भाताच्या पुनर्लागवडीला सुरुवात झाली आहे। इतर पिकं सध्या वाढीच्या अवस्थेत आहेत। काही ठिकाणी पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली होती, पण आठवडाभर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।